माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये दोषमुक्त करायला कोर्टाचा नकार। मुंबई सत्र न्यायालय विशेष NIA कोर्टाचे न्यायाधीश AM पाटील यांनी शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 17 फेब्रुवारी रोजी 1 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार। तिथे गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार। वडोदरा येथील पॉड टॅक्सी चाचणी आणि प्रयोग केंद्रालाही देणार भेट। म्हाडा मुख्यालयामध्ये महिलेकडून पैशांची उधळण, अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पैसे उधळत महिलेची घोषणाबाजी। म्हाडा प्रशासनाने चौकशी करावी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांची मागणी। नाशिकच्या अश्विननगर परिसरामध्ये बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई। 8 जण पोलिसांच्या ताब्यात। कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची केली फसवणूक। जुगार खेळणाऱ्या 18 जणांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून अटक। इगतपुरीतील एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू होता जुगार अड्डा। पोलिसांच्या कारवाईमध्ये लाखोंची रोकड, BMW सारख्या आलिशान गाड्याही जप्त। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 5 मिनिटात महत्त्वाची बनावट कागदपत्र तयार करण्याचा प्रकार। 100 ते 500 रुपयामध्ये तयार होतात उत्पन्न आणि जातीचं प्रमाणपत्र। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।